तो चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, रात्री 9:30 वाजता निघालेले, आता सकाळचे 8:30 वाजल्यात. सर्वजण झोपले होते, पण आता पाऊस वगैरे काही नाही आहे. रात्रभर भरपूर पाऊस असल्या कारणाने काहीच नाही बाहेरचं शूट करायला भेटलाय. तर आता कोल्हापूरमध्ये एंट्री मारली आणि पाऊस काहीच नाही आहे. तर काय नाही, अजून 70 किलोमीटर बाकी आहे. त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरला पोहोचू. नंतर रूम वगैरे गेलं तर फ्रेश वगैरे होती. तुम्ही कंटिन्यू राहा. तर आम्ही जस्ट आता एक रूम घेतला आहे फ्रेश होण्यासाठी. फ्रेश वगैरे होतील, कारण फिक्स नव्हतं आमचं, कारण टाईमावरती डिपेंड होतं की रूम घ्यायचा का नाही घ्यायचा. तर आता टाईम आहे म्हणून रूम घेतला आहे. फ्रेश वगैरे होतात आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन झाल्यानंतर डायरेक्ट कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतील. त्याच्यानंतर पुढचा प्रवास असेल. तर इथे असं झालं की भरपूर जणांना गरम पाण्याची गरज होती, पण गरम पाणी काही भेटलं नाही आहे. पूर्ण थंड पाणी आहे, म्हणून कोणी आता आंघोळ करण्याचं नाव घेत नाही आहे. तर बघा मित्रांनो, हे आपली मंडळी. एवढा मोठा हॉल भेटला तरी काय करून टाकतील त्याचं काय सांगता येत नाही. चला तर मित्रांनो, फ्रेश वगैरे होतोय पटापट आणि त्याच्यानंतर मग लगेच निघतोय दर्शनासाठी. तर जस्ट फ्रेश वगैरे झालो आहेत आणि आता आलं आहे बसकडे, कारण रूम घेतलेली. रूम काय लास्टपर्यंत रूम नव्हती, फक्त फ्रेश होण्यासाठी रूम घेतली होती आम्ही. त्या रूमवरती फ्रेश वगैरे झालो आहे. आता आलो आहे बसकडे आणि आता बॅग वगैरे बसमध्ये ठेवून पुन्हा आम्हाला जायचं दर्शनासाठी. आणि ही लेक आहे मित्रांनो. 4 वर्ष अगोदर मी इथे आलो होतो आणि आत्ता पुन्हा आलो आहे 4 वर्षानंतर. आणि आमची मंडळी आहे सर्व. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? काल पूर्ण हालत खराब आणि झोपून गेलेली माणसे. 1 तासाचा शो असतो फक्त यांचा, 1 तासाचा. आणि आमची बस. चला तर मित्रांनो, आता तुम्ही कंटिन्यू राहा आणि मजा बघत राहा फक्त आमची, कारण हा फक्त पहिलाच दिवस, अजून तर भरपूर दिवस बाकी आहेत. महालक्ष्मी माते की जय, उधारी माते की जय, जोर से बोलो जय माता दी, चलते बोलो जय माता दी, खड़े होके बोलो जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. तर मित्रांनो, दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि आता झालं शॉपिंग करण्यासाठी. नॉर्मली शॉपिंग तर करायलाच लागेल, कारण जिकडे जाईल तिकडे आपली शॉपिंग तर असतेच. शॉपिंगमध्ये काय, तुला काय घ्यायचं शॉपिंगमध्ये? काय घ्यायचं आपल्याला मुलांसाठी घ्यायला घ्या. आमचे 2 बंधू गेलात कधीपासून शॉपिंग करण्यासाठी. ते काय घेतात ते बघायचं आम्हाला. शॉपिंग लवकर याचे 1K सबस्क्राईब झाले पाहिजे. झाल्याच पाहिजेत मित्रांनो. त्याच्या अर्धे मला दिले तरी चालेल. त्याच्या मित्रांनो माझी देऊन टाका, माझी देऊन टाकायला. माझे द्या, फक्त 500 द्या मग त्याचे. आता बघू, ते आमचे 2 माणसं गेल्यात. कुठे गेल्यात ते काय माहिती नाही, पण गेल्यात पुढे खरं. मित्रांनो, आम्ही यांना इथे तिथे शोधतोय आणि हे 2 जण कुठे इथे बसलेत. दोघांना इकडे तिकडे शोधून शोधून संपले आणि इकडे सापडले आहेत 2 जण. गपचूप येतात आता मित्रांनो. सर्वजण तसेच जाते गपचूप नाश्ता करण्यासाठी. ते चालू होणार आहे आता, कारण दर्शन घ्यायला एकत्र गेले 50 जण आणि आता आम्ही 5 ते 6 जण फक्त एकत्र आहे. आता तसंच होणार आहे. त्यांची चॉईस असे असतात ना हॉटेलला, एक भारी भारीतले. आणि घरी सांगितलं ना नाश्त्याला तर काय ना, फक्त आपले सुके बोंबील फ्राय करतील ना, भात फोडणी टाकून फक्त नाश्ता करतील. आणि हॉटेलला आले का मिसळपाव, डोसा, त्यांची अशी चॉईस असतात एक. हा बघा, हा कधी नाश्ता करताना दिसत नाही आणि याच्या हॉटेलला आल्या ती याची चॉईस बारीची असतात. एक मूड केलं हेच चालू असतं ना आता. मित्रांनो, ही अंबाई मिसळ स्पेशल आणि आपली नॉर्मली मिसळ. ही थाली बघा केवढी आहे. ती आता संपता दिवस जातील आता आपले.
चला आता पटापट स्टार्ट करतो आता. दर्शन वगैरे घेऊन आलेत, आता नाश्ता करायला लागलेत. नाश्त्याला काय ते शिरा. चला आता नाश्ता वगैरे करून घेतोय आणि इकडनं डायरेक्ट आता ज्योतिबाला चाललेत आम्ही. नेक्स्ट आमचं डेस्टिनेशन ज्योतिबा आहे. तर चला आता डायरेक्ट ज्योतिबाला जाऊन भेटू. चला तर मित्रांनो, आता कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चालले ज्योतिबाला. तर नाश्ता वगैरे केलाय मस्त, पोट पूजा. भरपूर उपाशी होतो, पूर्ण रात्रभर उपाशी होतो. आणि आता मस्त थोडा नाश्ता वगैरे केला तर तुला बरं वाटतंय. तर आता निघालत ही आपली मंडळी सर्व. चला मित्रांनो, ज्या ज्योतिबाला पोहोचल्यात आणि पाऊस सुरू झाला आहे आणि आता पटापट चालल्यात. पाऊस आहे म्हणून रेनकोट वगैरे काहीच नाही घातलेलं आहे, तसेच चाललेत आम्ही. पाऊस आला तर भिजणार आहेत एवढं तर फिक्स आहे, पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही. चला आता डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन भेटू, कारण पाऊस असल्या कारण गोप्रो काढायला भेटत नाही आपल्याला चान्स. आणि पोचलो मित्रांनो, आता पाऊस कमी झालाय सध्या तरी. दक्कनचा राजा ज्योतिबा माझा. जय माता दी, जय माता दी, जय माता. पाऊस असल्या कारणाने याचा सहारा घ्यायला लागेल सध्या तरी आपल्याला. ज्योतिबाच्या नावानं सांग बोला. हनुमान की जय. बली की जय. जरा नमस्कार करायचा, पाया पडा. गुलाल दवना घालाय, पाया पडायचं, दर्शन घ्यायचं, ओवाळणी सोडायची देवाला. प्रथम दर्शन आहे. या पुढे देव बघा. तीन लाईन सुख समाधान
दादा मोबाईल पास करा मेजर ती काढून घ्या सर्वांनी चला पास करा यार करा ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं तर मित्रांनो आता आम्ही आल्यात पन्हाळा किल्ल्यावरती आणि वारा सुटला आहे आणि पाऊस सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आता ज्याचा त्याचा आधार भेटेल त्याच्यावरती आणि आमच्याकडे एक गायडन्स सुद्धा आहे. तो माहिती सांगत आहे, ती माहिती ऐकवतो मी तुम्हाला. गडाच्या पायथ्याशी गाडी ठेवून 500-1000 पायऱ्या चढला, घाम कुठला वाटतं किल्ला बघितला, या गडावर गाडी जाणार आहे. कुठल्या गडाच्या आत लोक राहत नाही. गडाच्या आत 3000 लोकसंख्येचं गाव आहे. 130 गावचा तालुका आहे. तिथून आपात आलो ते 4 दरवाजा, 3 दरवाजा, वाघ दरवाजा, या गडाच्या पूर्वीच्या पायवाटा. तिथे एक पुतळा बघितला, ते डमी शिवाजी, शिवा काशीनाथांचा पुतळा आहे. खालच्या गावात समाधी आहे. दुसरा पुतळा बघितला बाजी प्रभू देशपांडे, जी खिंड लावडीची. ही तटबंदी, एवढ्या जाळीची तटबंदी, एवढा मोठा किल्ला आहे. गडाचं नाव पन्नाग आलंय. पन्न म्हणजे नाग, आलंय म्हणजे घर. हा वाकडा इकडा भाग आहे. गडाचा 5 मैलाचा परिसर आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची आहे 3127 फूट आहे. हा सगळा किल्ला 1112 मध्ये शिलार भोजराजाने बांधला. याची सुरुवात 1052 ते 1112, 60 वर्षे लागली. नंतर हा यादवांच्याकडे होता. छत्रपती शिवाजीराजांना पकडायला सिद्धीजवळने 40,000ची फौज घेऊन हे जे किरकेचे डोंगर आहेत, सह्याद्रीच्या रांगा, पूर्ण गडाला वेढा दिला. आपण सज्जावकोटी बघायच्या त करून डमी शिवाजी, शिवा काशीनाथांना गडाच्या खाली पटवलं. राजदिंडी मार्गे खाली उतरून जो टेबल लँड दिसतो का साहेब, मसाई पठार दुःख दिसतं बघा, शिवाजीराजे निघून गेले. पण जिथनं उतरले तो रस्ता आपला दाखवणार आहोत. आणि 13 वर्षांनी कोंडाजी फर्जन 60 मावळ्यांनी किल्ला जिंकला. अशा बुरजावरनी छत्रपती शिवाजी महाराजांची डांबरस आहे. खाली बघा गाड्या येतात. चालायला 1 दिवस लागतो साहेब. चालत फिरा 1 दिवस लागतो. शॉर्टकट फिरा 5 तास. गाडी फिरा 4-1.5 दिवस लागतो. हे तुम्हाला दिसतं बाहेरनं बुरुज, आतमध्ये 3 मजली बिल्डिंग आहे. तुमचा ग्रुप फोटो काढायचा काय मागे सारखा सगळ्या तुमची कुणाची तलवार चांगली कुणाची माझ्याकडे द्या. हा चला मागे सारखा तुम्ही. पाण्यात मुडके मारायचे. शिवाजी महाराज की तळामध्ये वीर आहे. दुसऱ्या मजल्यामध्ये गडाच्या बाहेर जायला चोर मार्ग आहे. वरचा सैनिकांना राहायचे ठिकाण आहे. याचं बांधकामात चुना आणि गुलामजावणी केले. आधीच्या काळामध्ये शिलालेख आहे. हे समोर बघितला बिल्डिंग आहे, बाहेर बघितला बुरुज आहे. सैनिकांना गनिमी काव फसवण्याचा मार्ग आहे. आता सगळी इथं पाहता का तुम्ही फोटो काढूया.
बिल्डिंग आहे, बिल्डिंगचं नाव आहे 3 दरवाजा. 4 दरवाजा वाघ दरवाजा. पण या दरवाजाचं वैशिष्ट्य, याचं बांधकाम चुना सिमेंट वाळून केलेलं नाही. तुझी पायवाट याचं बांधकाम शिशेमध्ये केलेलं आहे. असा किल्ला कुठला बनलाय? मालवणचा किल्ला, जंजिरा किल्ला. तो पाण्याच्या दाटीने पडू नये. पण हा तोपेन बांधकाम शिशेमध्ये आहे. ही खिडकी दिसते का? चोरवाट. संध्याकाळी 6 वाजता दरवाजा बंद झाला. आपला सैनिक असेल तो टाकून आत घ्यायचा. शत्रू सैनिक आले की मुलकोण रायगडला बघा दरवाजे बंद झाले. हिरकणी आपल्या मुलासाठी की नाही गडावर न्यासाठी. हे आतून मोठे आहे. गडाच्या खाली कसे आहे आणि शिशाचं बांधकाम कसं दाखवतं खाली. ऐकली असं खाली जायचं. हर हर महादेव, हर हर महादेव. राहायचं ठिकाण आहे ना 3 दरवाजा. कडेला बिजागडे इतके मोठे लाकडी दरवाजे. या इकडे हे बघा इथून इकडे सगळं बघा इथं गावात 3 दरवाजा. बघा वरती भोजराच्या चिन्ह आहे, गणपती आहे. आणि इथं विहीर आहे बघा खाली 10 फुट विहीर आहे. त्या विहिरीचं नाव आहे निश्चित. कोंडाजी फर्जांनी 7 मावळ्यांनी एका रात्रीत हा किल्ला जिंकला 1673ला. छत्रपती शिवाजीराजे इथून आत आले. राजांनी या चौकात सोन्याच्या मोठा पण सत्कार करण्याचा राजांचा. आणि 2रा दरवाजा 3रा दरवाजा आहे. वास्तुशास्त्र कसं आहे? 2 दरवाजे एका लाईनला आहे. 3रा साईडला का तर हे 2 दरवाजे हातीने फोडले तर 3रा दरवाजा हाती फोडत नाही. हलक्या सगळे जातो वाकणार कशी 3रा आहे मग साईडला आहे. हा कोंडाजी पद्धतीने किल्ला जिंकला ना. छत्रपती शिवाजीराजे इथून आत आले. राजांचा इथं सत्कार करण्यात आला आहे. इथं बांधकाम चुन्यामध्ये आहे. आतून जिना आहे. गडाच्या वरून खालच्या सैनिकांना तोफा मारायची ती. आता ही पायवाट होती. कशी आहे दाखवत किती खाली पाणी ऊन या पाणी गणपती बाप्पा. आता गडाच्या बाहेरला गडाची तडबंदी तुमच्या डोक्यावर आहे. बिल्डिंगचं नाव आहे 3 दरवाजा. सिद्धीजीवाने गडाला 4.25 महिने वेढा दिला. त्या डोंगरावरून 3 तोफा मारल्या. लागल्या कुठं बघा. त्यांना कोणी बिल्डिंग पडली दुसरी दगडं फुटली. दगडाची बाहेर आली ना 1 2 3 वरून तोफा मारायचे. ही पाईप दिसते का खाली आलेली. हा चोर मार्ग. दगडं बाहेर आल्यात. मशान लावायची जागा. आधीच्या काळामध्ये फारशी शिलालेख आहे. हा दगड फुटला इकडे साहेब पहिली तोप लागलेली आहे. दगड निघाला कोपऱ्याला 2री तोप. डाव्या साईडला 3री तोप आहे. हे 2 दरवाजे बघितले एका लाईनला 3ऱ्या साईडला आहे. आता आपण गडाचा बाले किल्ला बघायला जायचा. धान्याचं कोठार. एका कोठारात 5 लाख पोती धान्य बसते. आणि एकदा ओरडला 7 वेळा आवाज येणार. गाडी घेऊन जायचं आहे. महाराजाचं निवासस्थान कुठे दिले? आहे ते बघ महाराज. ते बघायचं 2 पॉईंट बोलले ते कोणला गाडी घेऊन जाणार आपण. बोल ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. काय उदारी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. बाबा की जय. बघे शिवनेरी आठवत ना. 3 पॉईंट बघून झाल्यात. आता 4थ्या पॉईंटला चालल्यात आम्ही. आणि माझ्या किल्ला आहे. बाले किल्ल्यात धान्याचं कोठार आहे. पलीकडल्या बाजूला 25x25 खंदक. खंदकात पाणी, कमळाची वेल, मगरी 3 किलोमीटर तटबंदी आहे. आतली जागा 12 एकर आहे. आपण धान्य गोळा करून ट्रक आणतो. ते सगळं धान्य रेड्यानं आणायचे. साईडला हे जिने आहेत. या जिन्यानं पोती घेऊन वर आणणार. वरणं वतायची. गंगा, यमुना आणि सरस्वती, भात, नाचणी, वरी कोठारात 5 लाख पोती धान्य ठेवायचे. मिंटाळाची रुंदी 14 फूट आहे. याचं बांधकाम चुना आणि गोळंजोळ केले. धान्य ठेवतात कसे, काढतात कसं, आवाज कसा घुमतो आज दाखवतो या. हे साहेब दरवाजे बंद केले. वरून धान्य वतायचं. समोरचा दरवाजे बोलायचे. कोकणात पिकलं भात. नाही भाताचा मोठा आहे. धान्य काढायची जागा दाखव तुम्हाला.
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की इथे गावात चला. आवाज आवाज मित्रांनो, आवाज. बाबाने आवाज चेक केला. आवाज बरोबर आहे का नाही यांच्या पोरांचा आवाज. पायाखाली होल आहे, इथून धान्य काढायचं आणि पोतीला ज्याला म्हणतो बळ. पण जमीन बघा वर्ण किती आहे का. आता साहेब सगळं सैनिक एका लाईन आहे, तो बरोबर वर्ण त्या बिल्डिंगचा फोटो काढतो. साईकडे साहेब तलवारच्या तुमची अंबरखाना बघितलं का. एक किल्ल्याचं मध्ये सेंटर आहे. आता तुम्ही मासूम पिक्चर बघितला, शूटिंग झाले दाखवून पायऱ्या उभं राहता सगळी या लवकर. चला चला फोटो काढायचा आहे. मस्ती बघा यांची. या पायरीवर उभं राहायला सांगितलं, दारे वरती गेले. वर जाणारे माणसं पण सर्वांना माहिती आहे कोण गेले असेल आणि कोण नाही ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय जय भवानी, जय शिवाजी. सी भाऊ तुला काय वाटतंय. एक मुलगा उतरला का एक पोरगा उतरला 10 मिनिटं लागतात. त्याच्याबद्दल काय बोलू यांना जे बसमध्ये येतात त्यांना. अरे भाऊ त्यांना काय सांगायचं आता. हा? त्यांना 10 वेळा सांगितलं पण ते बोलतात ना, ते मंदबुद्धी असतात बघ, हा त्यांच्या लक्षात नाही राहत, ते तसं विसरतात. समजलं का. त्यामुळे त्यांना काय समजत नाही. ते ज्यांना लक्षात राहते ते लगेच उतरतात. हे बघ ते हुशार माणसं ती. म्हणजे आपण एवढेच जण हुशार आहेत आणि दुसरे आहेत ते मंदबुद्धी आहेत. हा मंदबुद्धी आहे, त्यांच्या लक्षात नाही राहत. ऍक्च्युली हा मस्तीचा पाठ होता, पण हे खरी गोष्ट आहे. कारण लवकर लवकर जर आपल्याला प्लेस घ्यायची असेल, कारण नेक्स्ट शिवरायांची पावडीची बाहेर पडली का. दिले का हा बघाय ना, इथे दिले की दिले का बघा बाहेर पडली. हा इकडनंच गेले म्हणजे खालून. आता जी मोहीम तर अशी जातात. शिवनेरी. आज पण रचना तशी आहे. 2 लहान हॉल आहे, खाली हॉल आहे. मानूला आता माहित पडलं. बघा विचार कर. आले रे. हे बघा ही बिल्डिंग आहे. छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला शिवनेरीला गेला. सेम बिल्डिंग तिथं नाही आहे. त्या बिल्डिंगचं नाव आहे सज्जाकोटी मीटिंग हॉल आहे. गडाला चारी बाजूने बेडा दिला. छत्रपती शिवाजी राजांनी तळ करून कमी शिवाजी शिवा काशीरांना गडाच्या खाली पाठवलं. तुम्हाला रस्ता करून राजदिंडी. छत्रपती शिवाजी राजे गेले पनागड ते विशाळगड. छत्रपती शिवाजी राजांनी आपला मुलगा आहे छत्रपती संभाजीराजांना किल्ल्याचा कारभार बघायचं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी राजांची आणि छत्रपती संभाजीराजांची शेवट ह्या बिल्डिंगमध्ये झालेली आहे. संभाजीराजांची ही किल्ल्याची उंच बिल्डिंग आहे. पूर्ण तुम्हाला पावनगड ज्योतिबा मंदिर पूर्ण वारणा परिसर दिसतो. वर्ण बघून या जावा. मग तुम्हाला सांगतो जावा जिन्यावर ज्योतिबा दिसतो. बघून यामध्ये दाखवतो हे इथलं तुम्हाला. बऱ्याच माणसांना सांगितलं. आता पन्हाळा किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आपला. आता डायरेक्ट स्टेसाठी जाणार. आता रूम अजूनपर्यंत कुठे स्टे करणार आहे ते तर फिक्स नाही आहे. जिथे रूम भेटेल चांगली तिथे आपण डायरेक्ट स्टे करणार आहोत. तर आता डायरेक्ट 2 तास रनिंग आहे. त्याच्यानंतर मग आम्ही रूम बघणार, कारण आम्हाला उद्या पावनखिंडाला जायचं आहे म्हणून. तर चालल्यात आता. थंडी सुद्धा भरपूर आहे. चला मित्रांनो, आता रात्रीची मज्जा सुद्धा तुम्हाला बघायची आहे, कारण आज भरपूर मजा येणार रात्री. चला. हां तर मी काय बोलतो, आजचा दिवस कसा गेला तुमचा? आजचा दिवस जाम भरपूर वाईट गेला आमचा. आम्ही 3:30 वाजल्यापासून आम्ही विला शोधतो. आम्हाला विला अजिबात मिळाला नाही. पण ते आता 9,000मध्ये आम्हाला काय ते हॉल आणि एक बेडरूम भेटली. त्यावर थोडं बरं झालं. बरं वाटलं, ऐकून बरं वाटलं. ते मित्राशी एक कॉन्टॅक्ट केला. त्या मित्रांनी बोलला म्हणजे असं आहे. आम्ही 1 किलोमीटर तिकडनं परत आम्ही रिवर्स परत आम्ही आले. आणि रात्री भरपूर पाऊस होता. तुम्ही रात्री भरपूर नाचत होते, नंतर गायबच झाले ते अचानक. कधी काल हा रात्री हो. पेट्रोल पंप नंतर अचानक गायब झाले तुम्ही. काल तर भरपूर पाऊस होता, पण कसं झालं माहिती का,
ती थंडी लागत होती आणि झोपता आलीच मला, पण कसं माहिती का बायको पण नाही मिळत आणि पोरा सोडवलंय. तर मला नंतर सकाळी मेसेज आला तर बोलते शाळा सुट्टी आहे, भरपूर पाऊस आहे, तारापूरला पूर्ण बुडलं आहे, पूर्ण तारापूर अणुशक्ती केंद्र पण तिकडे त्यांना सुट्टी भेटणार नाही, त्यांचं चालू असते. पण 5 मार्च ते चिंचणीपर्यंत भरपूर पाऊस पडला तिकडे. मग आता उद्याचं काय काय आहे मग? उद्याचं प्लॅनिंग आहे. उद्याचं प्लॅनिंग डायरेक्ट आपला कुठे भाऊ पावनखिंड आणि रत्नागिरी ना, रत्नागिरी नाणीच आपण बघूया. नरेंद्र महाराज आणि ते मार्लेश्वर नाही त्यांचा पुत्र त्याला माहिती होतं ना दान पावला. नाही ना, तसं नाही. कानिकनाथ माझ्या आपण भेटूया आपलं नशीब असतं आपल्याला भेटतील. नंतर आपण तिकडे आपण महाप्रसाद खाऊन आपण पुढे निघूया एप्रिलला. हो धन्यवाद. हा एक आपलं एक थोडा कळवा एक कोणतं तरी गाणं एक. हा ते मी त्यांचं कळव मला पाठ आहे ते गुरुचा गुरुवार. आज गुरुवारच आहे. गुरुचा गुरुवार गुरु माझा घरी कधी येणार. गुरुचा गुरुवार गुरु माझा घरी कधी येणार. गुरुच्या हातात पेढा गुरुसाठी जीव झाला वेडा. गुरुच्या हातात पेढा गुरुसाठी जीव झाला वेडा. अरे गुरुचा गुरुवार गुरु माझा घरी कधी येणार. गुरुचा गुरुवार गुरु माझा घरी कधी येणार. आज कुठे कुठे गेले तुम्ही? आज आपण इथे महालक्ष्मी मध्ये आणि आपलं पाहून कुठं आपलं परनाडी किल्ला ज्योतिबा आणि तिकडनं आम्ही परत पावनखिंड झालं होते पण आम्ही कॅन्सल केला. बरोबर इकडे स्टे केला इकडे विलाचं नाव माहिती विला